तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गावात चर्चा कुणाची होते? ज्याने एकरी विक्रमी उत्पादन काढलं त्याची. आपण चहाच्या टपरीवर अभिमानाने सांगतो, मला यंदा 30 क्विंटल उतारा आला. पण मित्रांनो, या उत्पादनाच्या नादात आपण आपल्या खिशातलं गणित विसरतोय का? आजचा प्रश्न हा आहे की तुम्ही उत्पादनाची शेती करताय की नफ्याची? अनेकदा 10 क्विंटल जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण 5 पोती जास्त खत टाकतो, महागडी कीडनाशके फवारतो आणि रात्रंदिवस पाणी उपसतो. पण विचार करा, त्या वाढीव 10 क्विंटलची किंमत जर 40,000 रुपये असेल आणि ते काढण्यासाठी तुम्ही खर्च 45,000 केला असेल, तर तुम्ही कमावलं की गमावलं? यालाच म्हणतात विक्रमी उत्पादनाचा सापळा. आपण उत्पादन वाढवण्याच्या नादात विक्रमी खर्च करून बसतो. हे गणित नीट पहा. शेतकरी अने जास्त उत्पादन काढलं, त्याला 30 क्विंटल उत्पादन मिळालं. त्याचं एकूण उत्पन्न होतं 1,50,000, पण त्याचा खर्च झाला 90,000. त्यामुळे त्याच्या हातात उरले 60,000. पण शेतकरी बने थोडं कमी उत्पादन घेतलं, त्याला 25 क्विंटल उत्पादन मिळालं. त्याचं उत्पन्न होतं 1,25,000, पण त्याचा खर्च फक्त 40,000 झाला आणि म्हणूनच त्याच्या खिशात उरले 85,000. खरी शेती हीच आहे. आपल्याला शेतातून माल नाही तर नफा घरी न्यायचा आहे. मग हे कसं जमवायचं? सोपं आहे. पहिलं, माती परीक्षण करा, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खत टाकावं लागणार नाही. दुसरं, रासायनिक ऐवजी जैविक निविष्ठांवर भर द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, शेतीच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब डायरीत लिहा. खर्च कमी झाला की नफा आपोआप वाढतो. शेतकरी मित्रांनो, जगात तोच टिकतो जो नफा कमावतो. उत्पादनाचे रेकॉर्ड मोडण्यापेक्षा खर्चाला लगाम लावण्याचे रेकॉर्ड मोडा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी गटात नक्की शेअर करा. कारण बदलणार आपला महाराष्ट्र जेव्हा सुधारेल शेतीचं अर्थकारण. धन्यवाद.